जय शिवराय मित्रांनो खरीप हंगाम 2025 करता उडीद आणि मूग या पिकांचे पीक कापणी प्रयोग सुरू झालेले आहेत। अवघ्या काही दिवसातच सोयाबीनचे पीक कापणी प्रयोग सुरू होतील। इतरही प्रमुख पिकांचे कॅलेंडरनुसार पीक कापणीचे प्रयोग घेतले जातील। 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी पीक कापणीचे प्रयोग अतिशय महत्त्वाचे आहेत। हेच पीक कापणीचे प्रयोग कशा प्रकारे केले जाणार आहेत, का महत्त्वाचे आहेत, याच्यावरून पैशेवारीवरती काय परिणाम होतो, या सर्वांच्या संदर्भातील एक महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, मूग उडीद ही पिकं सुरुवातीला येतात। या पिकांचे पीक कापणीचे प्रयोग केले जातात, त्याच्यानुसार त्याची आकडेवारी निश्चित केली जाते। काही दिवसानंतर सोयाबीन नंतर आपण जर पाहिलं तर तूर असेल, कापूस असेल, मका असेल, असे जे काही सर्व प्रमुख पिकं आहेत या प्रमुख पिकांची आकडेवारी काढली जाते। प्रति हेक्टरी किती उत्पादन निघाले हे निश्चित केलं जातं। आणि आता केंद्र शासनाच्या माध्यमातून जी योजना राबवली जाते याच्यामध्ये पीक पेरणीखालील क्षेत्र आणि पीक कापणीच्या नंतर पिकांची आकडेवारी ही 100% देण्यासाठीची तरतूद करण्यात आलेली आहे। आणि याच्याच अंतर्गत खरीप हंगाम 2025 मध्ये सुद्धा केंद्र शासनाला उत्पादनाचा 100% डाटा द्यायचा आहे। याच्यासाठी CCE अर्थात क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट असं एक केंद्र शासनाचं ऍप्लिकेशन आलेले आहे आणि याच ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ही 100% पीक कापणीचे प्रयोग केले जाणार आहे। पीक कापणीच्या प्रयोगामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक सेपरेटली GR निर्गमित केलेला आहे। त्याच्यामध्ये याच्या संदर्भातील मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे 15 ऑगस्ट पर्यंत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावरती पीक कापणीच्या प्रयोगासाठी आवश्यक असलेली समिती गठीत करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते। या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक हे प्रमुख या पीक कापणीच्या प्रयोगामधील सदस्य असतात। याच्यानंतर गावचे सरपंच, याच्यानंतर गावातील 2 प्रगतशील शेतकरी, पोलीस पाटील असतील तर पोलीस पाटील, आणि याच्यामध्ये महत्त्वाची अशी बाब आता यावर्षी समाविष्ट करण्यात आलेली आहे, ती म्हणजे पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी। आता विषय परत येईल की मग पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी का, तर मित्रांनो, पीक विमा योजना राबवली जात असताना 2025 मध्ये शेतकऱ्यांचं वैयक्तिक नुकसान, जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काढण्यात आलेली मेडिसेशन ॲडव्हान्स जे काही मध्यावधी नुकसानीची सूचना किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून केलेले नुकसानीचे पंचनामे हे कुठलेही ग्राह्य धरले जाणार नाही। यावर्षी पीक कापणीच्या प्रयोगाच्या अंतिम अहवालाच्या आधारे जे काही पिकांची आकडेवारी समोर येईल, जी काही पैशेवारी समोर येईल, त्या अनुषंगानं झालेलं उत्पादन यानुसारच पीक विमा दिला जाणार आहे। आता पैशेवारीमध्ये हंगामी पैशेवारी, सुधारित पैशेवारी आणि अंतिम पैशेवारी या 3 पैशेवारी काढल्या जातात। जसे की आपण पाहिलं तर कोकण, नाशिक आणि पुणे या विभागामध्ये 15 सप्टेंबर पर्यंतच हंगामी पैशेवारी जाहीर केली जाते। छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, इतर विभागामध्ये आपण जर पाहिलं तर पैशेवारी जी काही हंगामी पैशेवारी ती 30 सप्टेंबर पर्यंत काढली जाते आणि 15 ऑक्टोबरला सुधारित पैशेवारी काढल्या जातात। 31 डिसेंबरला अंतिम पैशेवारी जाहीर केली जाते। परंतु आता जे काही नुकसान होते या अतिवृष्टीमुळे किंवा पूर परिस्थितीमुळे, याच्यामुळे आपण जर पाहिलं तर साधारणपणे ही जी काही हंगामी पैशेवारी असेल, ही हंगामी पैशेवारीच पूर्णपणे चित्र स्पष्ट करणार आहे की शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो का, पैशेवारी कशी येणार आहे, शासनाच्या ज्या काही सुविधा असतील त्या या ठिकाणी लागू होतील का, हे आपल्याला साधारणपणे 15 सप्टेंबर पर्यंतच दिसायला सुरुवात होणार आहे। आता या अनुषंगाने आता मूग आणि उडीद या पिकांचे पीक कापणी प्रयोग सुरू झालेले आहेत। मग पीक कापणी प्रयोगाला जर शेतकऱ्यांची उपस्थिती नसेल आणि ते पीक कापणी प्रयोग जसे धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाटसांगवी गावामध्ये एक आक्षेप घेण्यात आलेला होता राजू शेट्टी साहेबांच्या माध्यमातून की कागदोपत्री पीक कापणीचे प्रयोग झाले म्हणून, 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। आता जर तसे कागदोपत्री जर पीक कापणीचे प्रयोग झाले तर याचा खूप मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसू शकतो। कारण मंडळामध्ये अमुक पीक कापणीचे प्रयोग करायचे, तालुक्यामध्ये एवढे करायचे, जिल्ह्यामध्ये एवढे करायचे आणि त्या पीक कापणीच्या प्रयोगावरती पूर्ण शेतकऱ्यांचं भवितव्य ठरणार आहे। म्हणजे पीक कापणीमध्ये अचूकता ही अतिशय महत्वाची आहे। त्याच्यामुळे एखाद्या गावामध्ये, एखाद्या ग्रामपंचायत स्तरावरती पीक कापणी प्रयोग करण्यासाठी प्लॉट कुठला निवडायचा, मी यापूर्वी सुद्धा उदाहरण सांगितलं होतं। समजा लातूरमध्ये अतिवृष्टी झाली किंवा नांदेडमध्ये अतिवृष्टी झाली किंवा बऱ्याच भागामध्ये आता वरून बीड वरून किंवा वरून जालना, परभणी भागातून मोठ्या प्रमाणात नद्यांना पाणी वाहत आहे। आता एखाद्या गावामध्ये जर समजा अतिवृष्टी झालेली नसेल परंतु पुराचं पाणी येऊन बऱ्याच मोठं क्षेत्र बाधित झालेलं असेल
आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या भागामध्ये नुकसान झालेलं नाही किंवा ज्या भागामध्ये अतिवृष्टी नाही अशा भागात जर पीक कापणीचा प्रयोग झाला तर उर्वरित भागातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसू शकतो. याच्यामुळे पीक कापणीचा प्रयोग करण्यासाठी प्लॉट कुठला निवडायचा, तो निवडत असताना सर्वांची सहमती आहे का, त्याच्यामध्ये उपस्थिती घेऊन काय त्या पिकाचं उत्पादन निघाले. कारण रॅन्डमली ही गावं निवडली जाणार आहे. 20 गावं यावर्षी तर 20 गावं, पुढच्या वर्षी 20 गावं. कारण 5 वर्षाची आकडेवारी घेतली जाते आणि 5 वर्षाच्या आकडेवारीमधील जे काही अवरेज सरासरी काढली जाते त्याच्यामध्ये परत भागिले यावर्षीचं उत्पादन आणि ती उंबरठा उत्पादकता वगैरे ठरवली जाते. त्या सूत्रानुसार पीक विमा दिला जातो. त्याच्यामुळे पीक कापणीचे प्रयोग हे अतिशय महत्वाचे आहेत. शेतकऱ्यांच्या माध्यमातून लक्ष देणं गरजेचं आहे. गावचे सरपंच किंवा गावातील जे काही समजा कृषी मित्र असतील, ग्रामरोजगार सेवक असतील, त्यांनी त्याच्यावरती नजर ठेवणं गरजेचं आहे की आपल्या भागामध्ये किंवा आपल्या महसूल मंडळामध्ये किंवा आपल्या गावामध्ये पीक कापणीचा प्रयोग कधी होतोय, तो होत असताना त्याच्यामध्ये जिन्युअल होतोय का किंवा त्याच्यामध्ये काही फेरफार होत आहेत का, हे लक्ष जर ठेवलं तर आपल्यासाठी त्याचा फायदा नक्की होऊ शकतो आणि अचूक आकडेवारी शासनापर्यंत जाऊ शकते, अचूक आकडेवारी आपल्यासाठी मिळू शकते. कारण याच्यामध्ये जर तफावत आली तर तुम्हाला ना पीक विमा मिळणार आहे, ना कुठल्या प्रकारच्या नुकसान भरपाई मिळणार आहे आणि त्याचा दुष्परिणाम पुन्हा 5 वर्षाच्या उत्पादकतेवरती होणार आहे. त्याच्यामुळे यावर्षी झालेलं नुकसान हे अतिशय मोठं आहे. आता हे नुकसान अचूकरित्या साक्षांकित करण्यासाठी हे पीक कापणीचे प्रयोग अतिशय उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे पीक कापणीचे प्रयोग सुरू झालेले आहेत. कुठलाही म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष न करता याला गांभीर्यानं घ्या आणि गांभीर्यानं घेऊन हे पीक कापणीचे प्रयोग पार पाडण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.